नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक 11 सांकेतिक भाषा उपघटक 1 अक्षरे व्यवसाय 1 प्रश्न पहिला, एका सांकेतिक भाषेत सरकार हा शब्द 2343 असा लिहितात, कटक हा शब्द 565 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत काटकसर हा शब्द कसा लिहाल? मित्रांनो, सरकार हा शब्द 2343, कटक हा शब्द 565 आणि काटकसर म्हणजे काय? तर आता बघा, स साठी 2, र साठी 3, का साठी 4, र साठी पुन्हा 3, क साठी 5, ट साठी 6 आणि क साठी 5. आता का साठी आहे 4, म्हणजे का या अक्षरासाठी 4 या अंकाचा वापर केला जातो. ट साठी जर बघितलं आपण तर 6, त्यानंतर आहे क साठी 5 आहे, स साठी 2 या अंकाचा वापर केला जातो आणि र या अक्षरासाठी 3 या अंकाचा वापर केला जातो. म्हणजे मित्रांनो, आपलं उत्तर आलं 46,523. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 46,523. प्रश्न नंबर 2, एका सांकेतिक भाषेत गरम हा शब्द घ-ल-य असा लिहितात, बदक हा शब्द कसा लिहाल? मित्रांनो, ग च्या पुढचं अक्षर आहे क, ख, ग, घ, ग नंतर घ, य, र, ल, र नंतर ल, नंतर म, प, फ, ब, भ, म नंतर आहे य. मग या पद्धतीनं आपल्याला पुढचं अक्षर घ्यायचं आहे. ब च्या पुढचं अक्षर आहे प, फ, ब, भ, त, थ, द, ध, क नंतर ख म्हणजे भ, ध, ख. मित्रांनो, हे उत्तर असेल. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भ, ध, ख. म्हणजे बदक हा शब्द भ, ध, ख असा लिहाल. प्रश्न नंबर 3, एका सांकेतिक भाषेत मित्रांनो या ठिकाणी आहे फुली, स्टार, वर्तुळ या चिन्हांनी वजन हा शब्द लिहितात, त्रिकोण, स्टार, चौकोन या चिन्हांनी गजर हा शब्द लिहितात, तर वर्तुळ, स्टार, चौकोन ही चिन्हे कोणता शब्द दर्शवितात? मित्रांनो, या ठिकाणी आता वर्तुळासाठी काय आहे, तर वर्तुळासाठी न हे अक्षर वापरलेलं आहे. त्यानंतर स्टारसाठी ज हे अक्षर या ठिकाणी वापरलेलं आहे आणि त्यानंतर चौकोनासाठी र हे अक्षर वापरलेलं आहे, म्हणजे न ज र. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, न ज र. प्रश्न नंबर 4, एका सांकेतिक भाषेत सन बरोबर 13, बस बरोबर 21, तर स कोणत्या अंकाने दर्शवता येईल? विद्यार्थी मित्रांनो, सण या शब्दासाठी 13 हा अंक वापरला जातो. त्यानंतर बस या शब्दासाठी 21 हा अंक वापरला जातो, तर स कोणत्या अंकाने दर्शवता येईल? मित्रांनो, स या ठिकाणी आपण बघू शकतो, स च्या खाली 1 आलाय, म्हणजे स साठी 1 वापरला आणि बसमध्ये सुद्धा स साठी 1 हा अंक वापरलेला आहे, म्हणजे स बरोबर 1. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 5, एका सांकेतिक भाषेत कर्वत हा शब्द स्वास्तिक, वर्तुळ, त्यानंतर चौकोन, त्रिकोण या चिन्हसमूहाने दर्शवतात, तर वर हा शब्द कोणत्या चिन्हसमूहाने दर्शवाल? मित्रांनो, कर्वतसाठी खालील चिन्हसमूह वापरलं जातं, तर वरसाठी आता व साठी काय आहे, तर या ठिकाणी मित्रांनो व च्या खाली आपल्याला दिसतोय चौकोन आणि त्या चौकोनाच्या दोनही या ठिकाणी आडव्या तिरप्या रेषा आहेत. त्यानंतर आहे र साठी काय वापरले, तर र साठी आहे वर्तुळ आणि पुन्हा वर्तुळामध्ये अशा तिरप्या रेषा. म्हणजे आपण या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 6, एका सांकेतिक भाषेत सोम बरोबर 97 आणि वार बरोबर 85 असे लिहितात, तर सोमवार हा शब्द कसा लिहाल? मित्रांनो, अतिशय सोपा आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर सोमसाठी आहे 97 हा अंक, त्यानंतर वारसाठी 85 हा अंक वापरलेला आहे. आता फक्त दोघांना काय करायचं आहे, जोडून घ्यायचं आहे.
सोमवार म्हणजे 97 आणि 85 म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो या ठिकाणी 97 85 म्हणजे सोमवार हा शब्द 97 85 या संख्येने दर्शवाल. प्रश्न नंबर 7. एका सांकेतिक भाषेत मगर बरोबर 235, दिनकर बरोबर 1465 आणि धरण बरोबर 758 असे लिहितात तर र साठी कोणता अंक वापरला आहे? मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलं मगर म्हणजे 235, दिनकर म्हणजे 1465, धरण म्हणजे 758. आता र साठी कोणता अंक वापरला आहे मित्रांनो? र च्या खाली या ठिकाणी 5 आहे, र च्या खाली या ठिकाणी सुद्धा 5 आहे, धरण मध्ये सुद्धा र च्या खाली 5 आहे म्हणजे र बरोबर मित्रांनो 5. र साठी 5 हा अंक वापरला आहे म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5. एका सांकेतिक भाषेत राजा हा शब्द 67, मंत्री हा शब्द 51 असा लिहितात तर रात्री हा शब्द कसा लिहाल? मित्रांनो राजा, आता राजा हा शब्द कसा लिहितात तर या ठिकाणी 67, त्यानंतर मंत्री हा शब्द लिहितात 51 आणि आपल्याला विचारलाय मित्रांनो रात्री. आता रा साठी या ठिकाणी 6 हा अंक वापरलेला आहे आणि त्री साठी 1 म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आलं 61. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 61. प्रश्न नंबर 9. एका सांकेतिक भाषेत जर धवल बरोबर 356, बदक बरोबर 145 तर त्याच भाषेत धगधग बरोबर किती? मित्रांनो धवल म्हणजे 356, बदक म्हणजे 145, धगधग म्हणजे काय? आता ध साठी 3 हा अंक वापरलेला आहे, त्यानंतर क साठी या ठिकाणी बघितलं तर क साठी आहे 5, पुन्हा ध साठी 3 आणि क साठी 5 म्हणजे उत्तर आलं 35 35 म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 10. एका सांकेतिक भाषेत चरक हा शब्द अधिक वजा गुणाकार असा लिहितात तर कचर हा शब्द कसा लिहिता येईल? मित्रांनो चरक, चरक म्हणजे काय तर अधिक वजा आणि गुणिले आणि आपल्याला विचारलंय क चर, फक्त अक्षरांची आदलाबदल केलेली आहे. क साठी आहे गुणिले, च साठी आहे अधिक आणि र साठी वजा म्हणजे गुणिले अधिक वजा म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुणिले अधिक वजा. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी घटक 11 सांकेतिक भाषा, उपघटक 1 अक्षरे, व्यवसाय 1 या ठिकाणी संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढचा व्हिडिओमध्ये आपण पुढच्या व्यवसायाचा विचार करणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर आवर्जून कमेंट करून मला सांगा आणि तुमच्या भावाला, तुमच्या बहिणीला, तुमच्या मित्राला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.